मित्रांनो, बांगलादेशमध्ये सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे बांगलादेशमधील सर्वच आरोग्य केंद्रांना आणि हॉस्पिटल्सला रसेल वायपर या सापाच्या विषाविरोधी औषध साठा करण्याचे आदेश दिले गेले आहेत. होय, रसेल वायपर. रसेल वायपर हा आशिया खंडातील सर्वाधिक विषारी सापांपैकी एक साप आहे. या रसेल वायपरचं नाव खरं तर हर्पेटोलॉजिस्ट पॅट्रिक रसेल यांच्या नावावरून पडलं. कारण पॅट्रिक रसेल यांनी 1790च्या दशकामध्ये भारतातील अनेक सापांचं वर्णन केलं होतं. भारतातील सर्वाधिक 4 विषारी सापांपैकी या रसेल वायपरला संबोधलं जातं. हा रसेल वायपर शक्यतो घनदाट जंगलांमध्ये आपल्याला कधीच आढळून येत नाही. तर हा मोकळ्या पटांगणामध्ये, गवताळ प्रदेशामध्ये किंवा शेतजमिनीवर राहायला त्याला आवडतं. आपल्याकडे त्याला घोणस असं म्हटलं जातं. हा जवळपास 1.5 मीटरपर्यंत लांबू शकतो आणि या रसेल वायपर हा निशाचर प्राणी आहे. म्हणजे सूर्य मावळत असताना तो जास्त सक्रिय होतो. जर रसेल वायपर म्हणजेच घोणस एखाद्या त्याला जर चावली, तर चावल्यानंतर एकदम कमी काळामध्ये त्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो. आणि हा इंटरनॅशनल